नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच आम्ही या तुम्हाला बातमीपत्रामध्ये दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी. आणि आज या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या बातमीनं. बातमी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नव्हे तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केला असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांनाही वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलेला आहे. नेमकं नरेंद्र मोदी काय म्हणाले, पुढील रणनीती काय असू शकते, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताच्या सार्वभौमत्वावर, अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानं ही डरकाळी फोडली आहे. आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलाय. या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. मोदींनी काय म्हटलंय पाहूया. जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय. दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले. त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे पाहूया. सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद. पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे. पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांनाही हटवलं. ये नया भारत है. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे. त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय. त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. सीमेवर आत्ताच हाऊ इज द जोशच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. भारत एअर स्ट्राईक करणार किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय. मात्र याच पाकड्यांसह दहशतवाद्यांचा बिमोड भारत नक्कीच करणार आणि त्यांना मातीत गाडणार हे मात्र अटळ. आणि काश्मीरात पुन्हा एकदा नंदनवन खुलणार हे मात्र नक्की. कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर. तर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं आता या पाकड्यांची नाकेबंदी सुरू केलेली आहे. भारतानं पर्यटकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. भारतानं पाकड्यांवर वॉटर स्ट्राईक केलेला आहे. त्याचा काय परिणाम या पाकिस्तानला भोगावा लागणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून. पाकड्यांच्या बर्बादीचा काउंटडाऊन. दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी नाकेबंदी. भारताचा पाकड्यांवर वॉटर स्ट्राईक. हाच तो मृत्यूचा थरकाप उडवणारा पहलगामचा दहशतवादी हल्ला. 28 निष्पापांचा यात मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या संतापाचा कडेलोट झालाय. सरकारनंही देशवासियांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब करायला सुरुवात केली. भारतानं 65 वर्षांपूर्वीचा सिंधू नदी वाटप करारच रद्द करत थेट पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलाय, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. मात्र सिंधू वॉटर करार नेमका काय आहे? 19 सप्टेंबर 1960 भारत पाकिस्तान मधील 6 नद्यांच्या पाणी वाटपासाठी सिंधू करार. भारत पाकिस्तान मध्ये पाण्यावरून संघर्ष होऊ नये म्हणून करार. रावी, बियास, सतलजचं पाणी भारताला, तर सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी पाकला वापरण्यास परवानगी.
सिंधू करारानंतर 1965, 1971 आणि 1999 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झाले. मात्र भारतानं कधीच सिंधू कराराला धक्का लावला नव्हता. मात्र आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानची कोंडी केली आहे. सरकारनं निर्णय घेतला म्हणजे उद्यापासून पाकिस्तानचं पाणी तोडलं असं होत नाही. ते पाणी नॅचरली वाहतं, निसर्गच तसा आहे, त्याला आपण इमिजिएट काही करू शकत नाही. पण ही एक सिम्बॉलिक मूव आहे. त्याच्यातून आपण असं दाखवू पाहतो आहोत की तुम्ही ज्या प्रकारचा हल्ला घडवला तो आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळं आत्तापर्यंत ज्या काळाचा आम्ही सन्मान केला त्या काळाचा आम्ही फेरविचार करू शकतो. एवढंच नाही तर या सिंधू कराराला रद्द केल्यानं पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे ते देखील पाहूया. पिण्याचं पाणी, सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होणार. शेती क्षेत्र, पाकिस्तानमधील 80% शेती सिंधू, झेलम, चिनाब या नदीच्या पाण्यावर आधारित. ऊर्जा निर्मितीत घट, सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात. आर्थिक झळ, पाकिस्तानातील महत्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावर अवलंबून. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल आणि हवाई स्ट्राईक करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले होते. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानच्या मुळावरच आता घाव घातलाय. त्यामुळे आता पाकिस्तान घोटभर पाण्यासाठी तरसल्याशिवाय राहणार नाही. या नाकेबंदीतूनच पाकड्यांचे नापाक इरादे नष्ट होतील एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुरतच आता जेरी सांडलेला आहे. सिंधू करार रद्द केल्यानं आता पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवादी हाफिज सईदचा एक व्हिडिओ ISIनं आता व्हायरल केला आणि भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली. पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ आता मात्र या पाकड्यांनी व्हायरल केलेला आहे. तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, CPEC के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा. तर 26 निष्पापांचा जीव घेतल्यावर दहशतवादी सैफुल्ला कसुरी आता कांगावा करतोय. हल्ला आपण केलेला नाही असं सैफुल्ला म्हणतोय. शिवाय भारतानं कठोर भूमिका घेतली आहे, पाकिस्तान विरोधात कारवाई केली, त्यामुळे सैफुल्ला कसुरी बिथरलाय. भारत पाकिस्तानवर उगाच कारवाई करत असल्याच्या उलट्या बोंबा तो मारतोय. दिनों जम्मू कश्मीर के इलाका पहलगाम में जो हमला हुआ है और 27 जानों का ज़िया हुआ है, हम इसकी पुरजोर मजम्मत करते हैं. इस हमले की आड़ में हिंदुस्तान के मीडिया ने मुझे मोर्द इल्जाम ठहराया, फौरी तौर पर पाकिस्तान पर इल्जाम तराशी की है और गुज़श्ता 24 घंटे हिंदुस्तान का मीडिया इल्जाम तराशियों पर उतरा हुआ है. तो ये भी नहायत अफसोसनाक वाक़या है. और अब हिंदुस्तान ने सिंतास माहदे को भी मुस्तरद कर दिया है और मुअत्तल कर दिया है और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की ज़राअत को, पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है. तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओत दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसतायत. ते मैदानामध्ये बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत सुटले. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगळं बसवलं आणि त्यानंतर पुरुषांवर धडाधड गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर LOCवर पाकिस्ताननं सैन्य वाढवलंय. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलेला आहे आणि आता मात्र LOCवर पाकिस्ताननं सैन्य वाढवलेलं आहे.
भारतानं इशारा दिलेला आहे. भारतानं 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यानंतर मात्र पाकिस्तान इथं बिथरल्याचं दिसतंय आणि LOCवर सैन्य दलामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर काश्मीरमधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यात आता पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या पाचावर धारण बसली. नेमकं प्रकरण काय आहे, काय सध्या या दहशतवाद्यांच्या गोटामध्ये शिस्त आहे आणि कसली भीती त्यांना सतावतीये, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट. दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे. डरपोक मसूद हाफिज सईद बिळात लपले. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा. हे आहेत 18 एकरमध्ये पसरलेलं जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय. तिथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते. मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय. त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला. इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे. मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जात आहेत. जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरावैरा पळतीये. दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत त्यामधले मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि पाकिस्तानमध्ये आत जाऊन त्याचबरोबर GHQ कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळतात. मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत. दहशतवाद विरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली आहे. मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकाड्यांकडून हाफिज सईदचा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय. मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे. अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा. पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीण आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच, कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत. हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित. तो मौत का डर अभी भी जिंदा है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर जिथं ट्रेनिंग सुरू होती ती ट्रेनिंग सोडून हे दहशतवादी जीव वाचवण्यासाठी पळालेले. पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये BSFचे जवान जे आहेत ते चुकून झिरो लाईनवर गेला आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेला. फिरोजपूर हे भारत पाकिस्तान सीमेवरील एक अशी जागा आहे जी झिरो लाईन्सचा हिस्सा आहे आणि सीमा सुरक्षा दलाचा सैनिक तिथल्या शेतात पाहणी करत असताना चुकून सीमापार झाला आणि त्याच्याकडील असलेली हत्यारं आता पाकिस्तानी सैन्यानं घेतलेली आहेत. आता हा चुकून पाकिस्तानी सीमेवर गेल्यामुळे कैदेत गेलेल्या BSF जवानाविषयी भारत सरकार चिंतेत आहे. तर डोंबिवलीतील संजय लेले यांची त्यांच्या कुटुंबियांसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अगदी धर्म विचारून लेलेंवर थडाथड गोळ्या झाडल्या. त्यांच्या मुलाच्या तोंडूनच ऐकूयात थरकाप उडवणारी ही आपबीती. वो अलग हो जाए और मुस्लिम को वो अलग हो जाए. उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है. तो मेरे जो मामा है हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं. तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने इतना बोलने के लिए. फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल, उन्होंने
इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे, पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय जिले, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने, और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई, इसलिए। तर डोंबिवलीच्या अतुल मोने यांनी दहशतवाद्यांना गयावया केल्या होत्या, मात्र या क्रूर कर्म्यांनी काही न थांबता त्यांच्यावर देखील गोळ्या झाडलेल्या आहेत। अतुल मोनेंची त्यांच्या पत्नी देखत हत्या करण्यात आली। हा सगळा थरार मोनेंच्या पत्नीनं देखील सांगितला आहे। विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे, तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। तर पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी ठाकरे गटानं मोदींना पाठिंबा दिलेला आहे। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत, सरकार घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, अशी जाहीर भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे। त्या पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये हिंदू मुसलमानांचा जो विषय, काश्मीरच्या विषयाला जो फोडणी देत आहे तो अत्यंत चुकीचा आहे। जी सरकार भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल या संकट काळामध्ये, त्याच्या पाठीशी आम्ही सगळे विरोधी पक्ष हे ठामपणे उभे आहोत। तर ठाकरे गटानं ही भूमिका घेतलेली आहे। सरकार घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असं ठाकरे गटानं यावेळेस जाहीर पाठिंबा देताना म्हटलेलं आहे। तर पहलगाममधील हल्ल्याबाबतची सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे। शांतता कशी राहील याबाबत प्रयत्न करा असं खरगेंनी म्हटलेलं आहे। अमित शहा, राजनाथ सिंग, एस जयशंकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। यावेळेस खरगेंनी शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करा असं म्हटलेलं आहे। अमित शहा, राजनाथ सिंग हे यावेळेस उपस्थित होते। लहानपणापासूनच्या मित्रांचा शेवट पृथ्वीवरच्या नंदनवनात झाला। नेमकं असं काय घडलं? दहशतवाद्यांसमोर गयावया केल्यानंतरही त्यांनी कशी निर्दयीपणे या लोकांची हत्या केली, पाहूयात हृदयाचा थरकाप उडवणारा हा एक स्पेशल रिपोर्ट। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोते। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघंही लहानपणापासूनचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार। संतोष जगदाळे विमा कंपनीत कर्मचारी, तर कौस्तुभ फरसाणाचा व्यवसाय करायचे। दोघांचीही अतूट मैत्री। सहकुटुंब फिरायला जायचं म्हणून दोघांनी भारताच्या नंदनवनाची निवड केली। मनसोक्त फिरता यावं म्हणून दोघांनी मिळून सगळी आखणी केली। मात्र पहलगामच्या बैसरण व्हॅलीत कुटुंबासमवेत फिरत असतानाची मंगळवारची दुपार दोन मित्रांची अखेरची दुपार ठरली। आणि पुण्यात परतली ती त्यांची निर्जीव शरीरं। या दोघांच्या मैत्रीच्या आठवणीनं शेजारी देखील भावुक झालेत। तर तिकडे 2 स्टॉल्स होते, टेंट्स बांधलेले होते, जिकडे ते त्यांचे लोकल पेहराव देतात आपल्याला घालायला आणि ते घालून आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतात। तर आम्ही ते सगळं केलं आणि अराउंड 2:30 ते 3च्या सुमारास अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला वरनं। आपल्या डोळ्यांसमोर आपला माणूस असं मारलं जाताना पाहण्याचं दुःख त्यांचं कुटुंब कधीतरी विसरू शकेल का? आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली
तर त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. ही दोस्ती तुटायची नाही म्हणत एकमेकांना साथ देणाऱ्या या दोन मित्रांच्या मृत्यूनं सगळेच हळहळलेत. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातही लोकप्रिय असणाऱ्या या दोन मित्रांचा मृत्यू झटका लावणार आहे. या डोळ्यातील अश्रूंचं मोल कसं भरून काढणार? सागर आभाड आणि सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे. पहलगाममधील या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतरही पाकिस्ताननं सगळी लाज सोडली आहे आणि त्याचं आज जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये निर्लज्ज पाकिस्तानींनी चक्क केक मागवला. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे आणि आज पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस होता आणि त्याच वेळेस केक कापून सेलिब्रेशन करायचं होतं यांना. त्यामुळे पाकिस्तानच्या या अधिकाऱ्यांचा देखील माजुरडा स्वभाव माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. एकीकडे 27-28 लोक मरतायत, त्यांच्या चिता पेटलेल्या आहेत आणि इथं आपण बघतोय पाकिस्तानच्या उच्चायुक्ताचा हा माज. Cake for what is the celebration for? Are you from Pak High Commission? Sir, तर वळूया पुढील बातमीकडे. पहलगाममध्ये हल्ला झाला आणि भारतीय सेना संतप्त आहे, ऍक्शन मोडवर आहे. भारत आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याच्या तयारीत आहे. पाकिस्ताननं देखील इथं फुसकेबार सोडायला सुरुवात केलेली आहे, परंतु अगदी 10 मिनिटात या पाकाड्यांचा खेळ खल्लास करण्याची ताकद आपल्या सैन्याकडे, आपल्या देशाकडे आहे. कशी पाहूयात या रिपोर्टमध्ये. मिट्टी में मिलाने का समय आ गया है. आतापर्यंत दहशतवादी कारवायांच्या आडून भारतीयांवर कुरघोडी करणाऱ्या पाकड्यांनी निशस्त्र आणि निष्पापांना मारून भारताच्या संयमाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. आता वेळ झाली आहे त्यांना घरात घुसून साफ करण्याची. होय, आणि भारत यामध्ये अव्वल ठरेल यात तिळमात्र शंका नाही. त्याला कारण आहे आपली शस्त्रसज्जता. भारतानं ठरवलं तर अगदी 10 मिनिटात पाकचा सुपडा साफ होईल. होय, आणि हे आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी पुढील काही मिनिटं तुमची नजर स्क्रीनवरून हलवू नका. ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारत 4था तर पाकिस्तान 12वा. भारताची सक्रिय सैनिकांची संख्या 14.5 लाख, पाकिस्तानची 6.5 लाख. भारताकडे पॅरामिलिटरी जवान 25 लाखांहून अधिक, पाकिस्तानकडे केवळ 5 लाखांपेक्षाही कमी. राखीव सैनिक भारताकडे 11.5 लाख, पाकिस्तानकडे केवळ 5 लाख. भारताकडे लढाऊ विमानं 2229, पाकिस्तानकडे लढाऊ विमानं 1399. पाककडे फायटर जेट्स 600, ज्यामध्ये राफेल, मिराज अशा जेट्सचा समावेश. पाकिस्तानकडे चीनी दर्जाचे जेफ 17, जेट 10 असे 328. भारताकडे हेलिकॉप्टर्स 899, पाकिस्तानकडे 322. भारताकडे विमानवाहू नौका 2, ज्यामध्ये INS विक्रमादित्य आणि विक्रमचा समावेश. पाककडे एकही विमानवाहू नौका नाही. भारताकडे 150 युद्धनौका, पाकिस्तानकडे 100 पेक्षाही कमी. भारताकडे 18 पाणबुड्या, पाककडे केवळ 8. भारताकडे T-19 आणि अर्जुन सारखे प्रगत रणगाडे 4000पेक्षा अधिक, पाकिस्तानकडे 2200 पेक्षाही कमी. भारताची क्षेपणास्त्र
ब्रह्मोस, S-400, अग्नी पिनाका सारखे 400 पेक्षा अधिक, तर पाकिस्तानकडे सगळे मिसाईल्स चीनी टेक्नॉलॉजीवर अवलंबून. भारताकडे ड्रोन्सची संख्या USA बॉम्बर्स सारखी 100 पेक्षा अधिक आणि तीही अत्याधुनिक, तर पाकिस्तानकडील ड्रोन चीनी बनावटीचे आणि तेही अत्यल्प. ही आहे आपली शस्त्र सज्जता. आता तुम्ही विचार करा, हे सगळं आपण वापरलं तर पाक जगाच्या नकाशावर कुठे दिसेल? आता ही आपली शस्त्र सज्जता आणि संरक्षणाची हत्यारं पाहिल्यानंतर पाक दूर दूरवर आपल्या जवळ पोहोचत नाही. भारताचा बजेट हा 47.65 लाख कोटी आणि पाकचा बजेट 5.70 लाख कोटी. भारताचा बजेट हा पाकिस्तानपेक्षा 8 पटीनं जास्त. भारताचं संरक्षण बजेट हे पाकिस्तानच्या एकूण बजेटपेक्षा जास्त, कारण भारत संरक्षणामध्ये 6.21 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो, तर पाकिस्तान 6,420 कोटी रुपये. भारताचा व्याजावरचा खर्च 10.79 लाख कोटी. पाकिस्तानचा व्याजावरचा खर्च हा 2.95 लाख कोटी. म्हणजे पाकिस्तानचा अर्धा बजेट जो आहे तो व्याज भरण्यातच खर्ची पडतो. भारताची आर्थिक स्थिती $5 ट्रिलियन, तर पाकिस्तान हा कर्जात बुडालेला IMF समोर हतबल असलेला राष्ट्र आहे. आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे. भारत संयमी आहे पण कमकुवत नाही. पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वात मोठी चूक केली, त्यामुळे भारतही यावेळी केवळ इशारा देणार नाही तर असं प्रत्युत्तर देईल की पाकिस्तानला नामशेष करून भारताचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर एकीकडे आपण बघतोय युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु सरकारमधील घटक पक्ष हे कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करून घेत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरून राऊतांनी निशाणा साधला, तर यात कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही, असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही. गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदेसाहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही. मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो. काही लोक ते शिंदेसाहेब दर्याला गेल्यानंतर टीका करतात, पण ते दर्याला जाऊन शेती करतात. काही लोक लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही. तर दहशतवाद्यांची मेसेज समजण्यासाठी हिंदीची काय तर राज्यामध्ये उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे, अशी अजब मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी केली. देशभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून तीव्र संताप व्यक्त होतोय, मात्र संजय गायकवाडांनी उर्दू शिकवण्याची अजब मागणी केली. आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोललं जातं, इंग्लिशमध्ये बोललं जातं. माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना 16 भाषा अवगत होत्या, मग तुम्ही त्यांच्या त्या विचाराला पण लाथ मारणार आहात का? शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते, त्यांना सगळ्या भाषा यायच्या. अरे आज आमचं पोरगं महाराष्ट्राला जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे. एवढंच माझं काय, हिंदीच नाही उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे. हे असे आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना, आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडले जात नाही, उर्दू पण शिकवली पाहिजे. तर केवळ शिंदे गटाच्या या गायकवाडांनीच अकलेचे तारे तोडलेले नाहीत, तर नरेश म्हस्के यांनी देखील असंवेदनशील वक्तव्य केलं आणि आता रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढलेत. लोकांवर तुम्ही नाही तर लोकांनीच तुमच्यावर उपकार केलेत असा टोला त्यांनी लगावलाय. जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवलं, असं वादग्रस्त विधान या संकट काळामध्ये म्हस्केंनी केलं आणि त्यामुळे म्हस्के नव्या वादामध्ये सापडलेत.
आपण बघतोय म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत आणि त्यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून राज्यामध्ये आणलं अशी टिमकी मारली होती। खरं तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि तरी देखील सत्ताधारी खासदार अशा पद्धतीने विधानं करत फिरतायत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारणाला उताला आहे। आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। पण आज खासदार नरेश म्हस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी असे लोक विमानामध्ये आणले की ते कधी आयुष्यात विमानात बसलेले नव्हते। ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही। माझं नरेश म्हस्केंना एकच म्हणणं आहे की हे उपकार तुम्ही लोकांवर करत नाही आहात आणि ज्या विमानामध्ये तुम्ही लोकांना बसवून आणलेत ना, ते महाराष्ट्रातल्याच लोकांनी टॅक्सने जो पैसा भरलेला आहे ना, त्याच टॅक्सच्या पैशांमधून ही विमानसेवा देण्यात आलेली आहे। तुम्ही तुमच्या घरून दिलेली नाही। त्याच्यामुळे उपकाराची भाषा तर तुम्ही करूच नका। तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो आणि आम्हाला खेद वाटतो आणि दुर्दैव हे महाराष्ट्राचे की तुमच्यासारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर पहलगाममधल्या या हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून आता परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। या हल्ल्यानंतर भारतीय जवान सतर्क झालेले आहेत। जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत। भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे। एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही, कल्पनेपेक्षाही भयानक शिक्षा त्यांना देऊ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय आणि त्यानंतर आपण बघतोय इथं सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे। बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरनचा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला बघायला मिळतोय। आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांचे हे जवान जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गस्ती घालताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मोठा हा परिसर आहे। अगदी 3 किलोमीटर हा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला तो 3 किलोमीटरचा परिसर लांब असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलिसांची गस्ती ही वाढवलेली पाहायला मिळत आहे। सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की आर्मी आणि सीआरपीएफ आणि पोलीस जवान जे आहेत ते अगदी संगनमतानं या ठिकाणी एक आपलं ऑपरेशन राबवताना पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटायझिंग करणं हे खरं तर त्यांचं टार्गेट आहे आणि त्यासाठी हे आर्मी आणि पोलिसांचे जवान जे आहेत ते तैनात असलेले बघायला मिळतात। आपण बघतोय की हे सगळे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। 48 तासांचं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी कोणालाही जायला आता परवानगी दिली नाहीये। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी घेतली होती। अजूनही रक्ताचे डाग त्या ठिकाणी आहेत, अजूनही सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फेकलेले त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जायला कोणालाही परवानगी नाही। मात्र परिसर जो आहे तो सुरक्षित करणं हे देखील एक महत्त्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन आणि सॅनिटायझिंग ऑपरेशन जे आहेत ते सध्या या ठिकाणी राबवत असलेलं बघायला मिळतंय। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज। तर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी अंबादास दानवेंनी केली। भारतानं 27चा बदला 54 मारून घेतला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवे। पाकिस्तानवर हल्ला करावा, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये घुसणाऱ्या अतिरेक्याचा नायनाट केला पाहिजे। एकही पाकिस्तानी या हिंदुस्थानात आला नाही पाहिजे, एकही बांगलादेशी आला नाही पाहिजे, क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, फुटबॉल खेळलं पाहिजे, पाकिस्तानचा माल सुद्धा या भारतात आला नाही पाहिजे। 27 त्यांनी मारले, 27चा बदला 54 घेतला पाहिजे भारताने। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबमधील अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट समारंभाचे दरवाजे बंद ठेवण्यात आलेले होते। तर भारतीय जवान आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये हस्तांदोलन झालेलं नाही। तसंच पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी कोणत्याही संवादाशिवाय भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय ध्वज हे उतरवण्यात आलेले आहेत।
नमाज पठण करताना उद्या काळ्या पट्ट्या बांधा असं आवाहन असदुद्दीन ओवेस यांनी मुस्लिम बांधवांना केलं. पहलगाम हल्ल्याचा ओवेस यांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. मैं असदुद्दीन ओवैसी आप तमाम से अपील कर रहा हूं कि जैसा कि आप तमाम लोग जानते हैं कि पहलगाम कश्मीर में पाकिस्तान के लश्कर तैयबा के दहशतगर्दों ने 27 से ज़्यादा हमारे हम वतनों की जानें ली हैं. कई लोग अपनी जान ज़ख्मी हैं, अपनी जान बचाने की लड़ाई लड़ रहे हैं. इस दहशतगर्दाना और वहशियाना जुल्म के ख़िलाफ़ मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहदा तौर पर एक पैगाम दे सकें इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं और हम कभी भी उनको दीन इस्लाम का सहारा लेकर मासूम लोगों को कत्ल करने की इजाज़त नहीं दे सकते. तर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान प्रमुख भूमिकेत असलेला अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला जाणार नाही अशी माहिती सूचना आणि प्रसारण मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. गेल्या महिन्यातच मनसेनं हा सिनेमा भारतात प्रदर्शित न होऊ देण्याची मागणी केली होती आणि आता काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत होते. मला असं वाटतं त्यांना सुद्धा अक्कल आली असेल आता. या पद्धतीची निरपराध लोकांना मारण्याचं काम हे लोक करतायत. ह्या लोकांना कशाबद्दल आपण इथनं पैसे कमवून जाणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का? मला असं वाटतं सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत. आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे, ही आमची विनंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडाला आहे. मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलं. दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी. भारतानं INS सूरत युद्धनौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली. अरबी समुद्रात जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवला. पुलवामानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. तेव्हा भारत समुद्रातून स्ट्राईक करणार का याचीच चर्चा सुरू झाली आहे. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी केली आणि त्यानंतर पाकिस्तानचा थैथयाट सुरू झाला आहे आणि पाकिस्ताननेही काही निर्णय घेतलेले आहेत. काय नेमका निर्णय पाकने घेतलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागरिकांना 48 तासात देश सोडून जाण्याचे आदेश भारतानं दिलेत, तसेच पाकिस्ताननेही दिले आहेत. 1 मेपर्यंत अटारी बॉर्डर भारतानं बंद केली तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद झाली आहे. भारतानं पाकिस्तानी नागरिकांचा विजा मंजूर केलेले ते रद्द केलेत. तर सार्क अंतर्गत भारतीय नागरिकांचे सगळे विजा रद्द करण्यात आलेले आहेत. पाकिस्तान उच्चायुक्तातील 5 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
तर पाकिस्तानने भारतातील अधिकाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सिंधू जल कराराला स्थगिती मिळालेली आहे. पाकिस्तानकडून व्यापाऱ्याचा जमिनीचा मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे. तर पहलगाममध्ये जगदाळे यांची देखील हत्या करण्यात आली होती आणि जगदाळेंच्या मुलीनं पहलगाममध्ये घडलेला सगळा प्रसंग सांगितला आहे. मन सुन्न करणारा हा प्रसंग ऐकून अंगावर काटा येतो. या नराधमांविषयी देशासोबतच जगामध्ये आता चीड राहिलेली आहे. आणि तू मुसलमान हो की असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल, अजान बोल. तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली. 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले. माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली. आणि मी म्हटलं आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे. कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला. तर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अतुल मोनेंची मुलगी रुचानं आक्रोश केलेला आहे. माझ्या समोरच बाबाला गोळ्या घातल्या, सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रुचा मानेनं केलेली आहे. ती काहीच नाही करू शकली आणि होती नाही तिथे घाबरून. जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत. मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो. बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा उठत नव्हता, म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला. आम्हाला जस्टिस तर पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो, पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा. हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल. आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे. याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला, मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला. तर बिलकुलच आयडिया नव्हती की असं काही होईल. बस गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा. तर जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्यानं अजान म्हटलं, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही अशी आपबीती गणबोटेंच्या पत्नीनं सांगितलेली आहे. कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि यावेळेस त्यांच्या पत्नीनं घडलेला सगळा प्रसंग सांगितला आहे. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली. त्याने आमच्या माणसांना मारून आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. तर वळूया पुढील बातमीकडे. मेंढपाळाचा पोरग बिरदेव मेंढ्या चारता चारता IPS झालाय. त्याचा मेंढ्या चारण्यापासून ते IPS होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता पाहूयात. पालावरचं राहणं, मेंढ्या पाळत या गावातनं त्या गावातला प्रवास, ईदभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष. अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली आणि आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारं बाबा बघून लई समाधान वाटलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरला समाधानाचं आणि आनंदाचं कारण ठरलंय की त्यांचा लोक बिरदेव. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्यांचा लोक आता दिल्लीतला साहेब झालाय. UPSC परीक्षेत मोठं यश मिळवून IPS झालाय.
मग आनंद आबाळा एवढा असणारच की हो. बिरदेव साहेबाची राहणी लईच साधी. गड्यानं आज पण धोतर 3 गुंड्याचा शर्ट घातलाय आणि खांद्यावर गोंगडे घेतलंय. वाघ यशाच्या डोंगरावर उभा आहे, पण पाय जमिनीवरच की. गावकऱ्यांनी फेटा बांधून हार घालून त्याचा सत्कार बी केलाय. माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते. कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील. हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे. कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. बिरदेव कोल्हापूरमधल्या कागलगावच्या यमगे गावचा. ज्या दिवशी निकाल लागला तवा गडी बेळगावात मेंढरं चरायला घेऊन गेलता. पालावर राहून आणि परिस्थितीची कसलीच तक्रार न करता आता वाघानं नाव कमवलंय. 10वीत 96%, 12वीत 89% आणि UPSC पास होऊन IPS बनणं म्हणजे काय खायचं काम नाही दोस्तांनो. बिरदेवा, तुमची कहाणी लईच प्रेरणादायी. तुमच्याकडे बघून अनेकांनी IAS आणि IPS व्हावं हीच अपेक्षा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोल्हापूरवरनं रणजित माझगावकर, साम TV. आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या शाळांचा आता 30 एप्रिलपूर्वी जिओ टॅगिंग करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहेत आणि यामुळे शाळांमधलं अंतर समजणार आहे. शासन धोरणं आखताना या माहितीचा उपयोग होणार आहे. शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक, भौतिक सुविधांची माहिती UDIS+ या पोर्टलवर आहे. मात्र शाळांमधलं अंतर, शाळांपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, लोकसंख्येची गणना तसंच शाळेजवळच्या इतर सोयीसुविधांची माहिती शासनाकडे नाही आहे. जिओ टॅगिंगमुळे ती उपलब्ध होणार आहे. मुख्याध्यापकांवर जिओ टॅगिंगची जबाबदारी असणार आहे. तर पुढील बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल उद्या रात्री 9 वाजेपासून वाहतुकीसाठी अखेर बंद करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर करावा लागेल. परेल पूर्वकडून प्रभादेवी लोअर परळकडे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. पर्यायी मार्ग आपण बघतोय. परळ भायखळा पूर्वकडून चिंचपोकळी पुलावरून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड, सिलिंगकडे जाता येईल. प्रभादेवी, लोअर परळ, पश्चिमेकडून परेल, टाटा, KM या रुग्णालयांकडे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत. दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर करावा लागेल. आणि आता पाहूयात व्हायरल सत्य. तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे. होय, सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आला, पण खरंच सरकारची मोफत मोबाईलची योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकार देणार मोफत स्मार्टफोन. केंद्र सरकारनं आणली मोबाईलची योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून मोबाईल सरकार नेमकं कुणाला देणार आहे? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. डिजिटल सेवा योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय. मात्र खरंच ही योजना आहे का? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का? असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळं आमच्या टीमनं याची पडताळणी केली.
याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. डिजिटल सेवा योजना राजस्थान सरकारची आहे. राजस्थान सरकारनं महिलांना फोन वाटले होते. केंद्राची अशी कोणतीही योजना नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जात आहेत. मोबाईल अनेक जण वापरत असल्यामुळं असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं. कारण मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते. मात्र आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.